आईची वेगळी, बाबाची वेगळी, मोठ्या बहिणीची वेगळी, मधल्या बहिणीची वेगळी आणि लहान बहिणीची वेगळी. ती लाऊड बोलते, खूप बोलते तन्वी. ह्याच्यावर एकच बोलेल आणि दुसरं फक्त ऐकणार असं नसतं. तन्वी एक मुखवटा घेऊन वावरते घरामध्ये आणि तन्वी तुझ्याशी नाही बोलत किंवा तन्वी प्रभूशी नाही बोलत, तन्वी कॅमेराशी बोलते. ती वाईल्ड कार्ड आहे, ती हे आहे, ती ते आहे. आणि येऊन कॅप्टन्स रूम मध्ये मला बोलतो की नथिंग अगेन्स्ट यू, तुझ्या विरोधात मी कधीच नाहीये, तू मला खूप आवडते ऍज अ पर्सन, तू खूप चांगली आहे. इन्फ्लुएन्स झालेली आहे दीपालीताई अनुश्रीकडनं, विशालकडनं, की तो तिचा गेम आहे ट्विस्ट साठी. रेवा, खूप खूप स्वागत आहे तुझं व्हायरल कट्टामध्ये. कशी आहेस आणि बिग बॉसच्या घरात बाहेर आल्यावर सगळ्यात आधी काय केलंस? थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल. मी मस्त आहे. यायचं नव्हतं पण आले आता. काय केलं खरं सांगायचं झालं तर खूप वेळ झाला नाहीये मला बाहेर येऊन. थोडी झोप घेतली आणि भरपूर गप्पा फॅमिलीबद्दल. सोशल मीडियाचा जास्ती वापर झालेला नाहीये सध्या, तर काही माहिती नाहीये आणि नेमकं सकाळपासून इंटरव्ह्यू देते. तुझ्या बहिणी घरात आल्या होत्या, त्यांना तर आम्ही पाहिलं, पण घरातल्या सगळ्यांची काय रिॲक्शन होती जेव्हा तू बाहेर आलीस बिग बॉसच्या? बिग बॉसच्या बाहेर आली तेव्हा कोणासाठी दुःख झालं, कोणाला खूप आनंद झाला असेल. एक मिनिट, बाहेरच्या फॅमिली ओके. फॅमिली रिॲक्शन ऑब्व्हियसली त्यांना खूप एक्सपेक्टेशन्स होते. ते मला बघत होते, त्यांचा विश्वास आहे माझ्यावरती, जसा माझ्यावरती विश्वास आहे तेवढाच त्यांचाही माझ्यावरती विश्वास होता की मी राहणार आहे ॲज अ फायनलिस्ट आणि कदाचित मी विनरही होऊ शकते. त्यांचं असं त्यांना खात्री होती या गोष्टीची. तेवढाच धक्का मलाही बसलेला. खूप प्रयत्न सुरू होते आतमध्ये, खूप एफर्ट्स घेतले होते प्रत्येक गोष्टीसाठी, तर वाटलं नव्हतं की मी बाहेर येणार. पण आले तर त्यांना प्राऊडच आहे. भले मी आले असेल बाहेर, टॉप 6 पर्यंत होते आणि एवढ्या कमी वेळेमध्ये एवढं मी जेही काही केलं त्यांच्यासाठी प्राऊड मोमेंट होता. कारण मी त्यांचा विचार करून होते आतमध्ये की मला त्यांना प्राऊड करायचं आहे, माझ्या फॅमिलीला प्राऊड करायचं. त्यांना अशी कुठलीच गोष्ट मी आतमध्ये अशी नाही करावी ज्यांच्यामुळे त्यांना मान खाली घालावी लागेल, आणि याची मी दक्षता नक्कीच घेतली. तर ते खुश होते, ते प्रेस करत होते मला की ठीक आहे, छान झाले जे झाले ते. कालचा जो इविक्शन टास्क आम्ही पाहिला तर आम्ही सगळ्यात जास्त एक्सप्रेशन रेवाच्या चेहऱ्यावर होते. काय चाललं होतं मनात? असं वाटत होतं की मीच बाहेर जाईल आणि अनुश्रीला कुठेतरी असं वाटत होतं की तू नाही बाहेर जाणार. त्यावेळी काय होतं नक्की डोक्यात? एक्सप्रेशन वाईज हो, मी लाऊड एक्सप्रेशन देते. मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे. हॅपीनेस असो, सॅड असो, खुशी म्हणजे कभी गम, तर दोन्ही पण गोष्टी मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे, म्हणून ती भीती तर होतीच. इविक्शनची भीती नेहमीच असते, कारण बाहेर काय चाललंय किंवा काय दाखवलं जात आहे किंवा कसं दिसतंय याची काहीच आयडिया नव्हती मला. माझा फर्स्ट रियालिटी शो होता हा, तर भीती नक्कीच होती. पण सोबत सोबत जेव्हा बिग बॉसने ज्या प्रकारे ती ऍक्टिव्हिटी ठेवली होती, सगळं फ्लॅशबॅक येत होता, पूर्ण जर्नी म्हणावी, आणि ज्या प्रकारे ते मुख्य दार एवढं मोठं उघडलेलं जिथून रोड बघतोय, एवढे दिवस ते बंद होतं आणि कुठून तरी हवा येते जी नॅचरल हवा आहे आणि रोडही दिसते, तर भीती तेवढीच मनामध्ये होती. नव्हतं वाटत की मी जाणार, कारण मी खेळत होते. माझ्या जागी अनुश्री गेली असते तर मला बरं वाटलं असतं, कारण तिचे एफर्ट्स माझ्या पुढे कमी होते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी जेवढी ऍक्टिव्ह होती मला ती तेवढी ऍक्टिव्ह दिसली नाही. मला कुठेतरी कोपरे पकडून दिसताना दिसली आहे, पकडताना दिसली आहे. तर वाटलं होतं की ती जाऊ शकते, पण ज्या प्रकारे ती ऍक्टिव्हिटी होती इमोशनल आणि एक्सप्रेसिव्ह यासाठी, कारण जर्नी आठवत होती आणि चुकीने जर असं झालं तर खूप मिस करणार बिग बॉसच्या हाऊसला, किंवा माझी जर्नी आहे, मला इथे नाही संपवायची आहे, मला पुढे जायचं आहे. अशा मिक्स्ड इमोशन्स होते, कुठे कुठे ब्लँक झालेली. तर असं सगळ्या गोष्टी होत्या तेव्हा. बाहेर ना अशी असं म्हटलं जात होतं आणि घरातही विशाल कडून बऱ्याचदा म्हटलं गेलंय की प्रभूची जागा तन्वीकडे आता रेवानी घेतली, तन्वी तुला यूज करते असं वगैरे म्हटलं जात होतं. तुझं त्यावर काय? जे आमच्या विरोधात उभे होते त्यांच्यासाठी प्रत्येक पॉझिटिव्ह गोष्ट पण ते निगेटिव्हलीच बघणार आहे, आणि हा स्वाभाविक धर्म आहे कोणाचाही. असंच होतं, जसं आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या चुका दिसायच्या तसंच त्यांनाही झालं असावं. ते त्यांची मतं आहे. प्रभूची जागा कोणीच कोणाची जागा घेऊ शकत नाही. सगळ्यांची एक वेगळी जागा असते. आईची वेगळी, बाबाची वेगळी, मोठ्या बहिणीची वेगळी, मधल्या बहिणीची वेगळी आणि लहान बहिणीची वेगळी. अशीच प्रत्येकासाठी जागा असते. कोणीच कोणाची जागा घेऊ शकत नाही, आणि मी घेतलीही नाही ती जागा. मी मैत्रीण म्हणून तिच्यासोबत होते. तिला गरज होती त्यावेळेला, ती इमोशनली खचावी नाही, आणि तिला त्यावेळेला ज्या वेळेला प्रभू एक्झिट झाला त्यावेळेला ती खचलेली मला दिसली, आणि मैत्रीण म्हणून माझं हे कर्तव्य होतं की
तिला इमोशनली एक सपोर्ट राहावा म्हणून मी होती. जेवढी मी तिच्यासाठी होती तेवढीच तीही माझ्यासाठी होती. माहिती नाही हे दिसलं नसेल बाहेर की काय, पण तिने मला खूप प्रायोरिटीमध्ये ठेवलं. टास्क असो कुठलाही किंवा बोलून दाखवणं म्हणा, ॲज अ कॅप्टन पण मी तुला प्रायोरिटी ठेवते, माझी काळजी घेणं, मी जास्ती काम नको व्हायला मला म्हणून काळजी घेणं म्हणावं, किंवा प्रत्येक म्हणजे एंडमध्ये पण तुम्ही बघितलंच असेल ते नातं गिफ्टमध्ये असावं. तर ते रिअल होतं. ते का सगळ्यांना असं वाटतं माहिती नाही. दुसऱ्यांना बोलायचं हे कारण ती लाऊड बोलते, खूप बोलते तन्वी, याच्यावरती काहीच नाही, ती स्वतःही अग्री करेल या गोष्टीला. मी ऐकून घेते, मग मी प्रॉपरली विचार करून रिॲक्ट करते. पण ज्या ही गोष्टी झाल्या त्या दोन्ही बाजूने म्हणजे एखादं कॉन्व्हर्सेशन म्हणजे टू वे कॉन्व्हर्सेशन असतं, एकच बोलेल आणि दुसरं फक्त ऐकणार असं नसतं. तर तीही माझ्यासाठी होती, मीही तिच्यासाठी होती. मीही माझी मतं मांडायची, आम्ही दोघंही गेम डिस्कस करायचो, आमची मतं जुळायची, तिलाही मी स्ट्रॉंग वाटायची आणि मलाही ती स्ट्रॉंग वाटायची. गेमसाठी तळमळ असो, एफर्ट्स असो, आमचे दोघींना एकमेकाला दिसायचे म्हणून आम्ही सोबत होतो. तर बोलणारे काहीही बोलतील, त्याचा अशी मला हार्डली घेणं देणं आहे. तिला माहितीये की काय होत होतं आतमध्ये, बाकीच्या सदस्यांनाही माहिती होतं. फक्त गेम माझा त्यांच्यासोबत डिस्कस नव्हता कारण मला ते एवढे इम्पॉर्टंट वाटत नव्हते आणि ते माझ्या गेमचा पार्ट नव्हते, ते अगेन्स्ट मध्ये होते. तर मी का त्यांना सांगायला जाऊ की माझी काय स्ट्रॅटेजी आहे, माझा काय गेम प्ले आहे. पण त्यांच्याकडून असं म्हटलं जात होतं की तन्वी एक मुखवटा घेऊन वावरते घरामध्ये आणि तन्वी तुझ्याशी नाही बोलत किंवा तन्वी प्रभूशी नाही बोलत, तन्वी कॅमेराशी बोलते असं. म्हणजे तुम्ही फक्त एक माध्यम आहात कॅमेरापर्यंत पोहोचण्यासाठी. तर तुलाही वाटतं की ती थोडा फार म्हणजे इतकी लोक म्हणतायत, तर तुला मनात कधी असं झालं की हा ही मुखवटा घेऊन वावरत असेल वगैरे? माझ्या सोबत ती जेवढाही वेळ होती तेव्हा मला असं कधीच वाटलं नाही की मुखवटा वगैरे. डेफिनेटली ती बोलायची तर ते रिपिटेटिव्ह बोलायची. होऊ शकतं की ती कॅमेरासाठी किंवा ऑडियन्स पर्यंत ते पोहोचावं ह्याच्यासाठी असेल आणि त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे ह्यासाठी, कारण इन दी एंड ऑडियन्सला आपले पॉइंट ऑफ व्ह्यू माहिती झाले पाहिजे. मी जर काही विचार करते आणि जर मी ते मनामध्येच ठेवले तर ते ऑडियन्सला कसे क्लिअर होतील. आणि गेम आहे, गेमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर असं काही असेलही तर ते चुकीचं नव्हतंच. ती बोलायची आणि मी तिला बोलायची की ती रिपिटेटिव्ह बोलतीये, पण तो गेम होता तिचा, ती तिची पर्सनॅलिटी आहे. मीही बोलायची, मी फक्त ऐकत नाही राहायची, मी ऐकायला नव्हती गेली. पण जिथे डिसअग्री व्हायची तिथे डिसअग्री बोलायची आणि जिथे अग्री होतं तिथे तिला खूप राहायचं, बोलायचं, खूप बोलायची. आणि मी ऍक्शन्स वरती जास्ती विश्वास ठेवायची. मला वेळ आली की मला दाखवायचंय, हा माझा नेचर आहे. म्हणून मी प्रत्येक टास्कच्या अगोदर खूप बोलायची नाही की मला हे ते मला ते. मी प्रत्येक गोष्टीमध्ये माझा टास्क आला की स्वतःला प्रूव्ह करायची की मी किती स्ट्रॉंग आहे. तर तो तिचा गेम होता, माझा वेगळा होता. तुला कोण वाटतं की कोण फेक वागतं किंवा कोण मुखवटा घेऊन वागलंय घरात? मुखवटा मला विशालच वाटतो, टू बी व्हेरी ऑनेस्ट. बाकी सगळे मला ॲटलिस्ट रिअल वाटतात. मुखवटा यासाठी कारण तो खूप गोड गोड बोललाय माझ्यासोबत आणि पाठीमागे तेवढाच कडू. आणि इनफॅक्ट येता नाही म्हणजे कॅप्टन्सीच्या वेळेला त्याला कुठेच नव्हतं पाहिजे की रेवा तर नाहीच पाहिजे, कारण ती वाईल्ड कार्ड आहे, ती हे आहे, ती ते आहे. आणि येऊन कॅप्टन्स रूम मध्ये मला बोलतो की नथिंग अगेन्स्ट यू, तुझ्या विरोधात मी कधीच नाहीये, तू मला खूप आवडते ॲज अ पर्सन, तू खूप चांगली आहे, तू काय स्पोर्ट्समॅनशिप आहे तुझ्यामध्ये, कमिंग फ्रॉम अ स्पोर्ट्समॅन, हे असं सगळं बोलायचा. तो खूप गोड गोड बोलायचा की तू खूप स्वीट आहे, हाऊ स्वीट दिस दॅट. आणि तो तेवढंच कडू माझ्या मागे बोलायचा. तर मुखवटाच वाटला मला तो. जर तुला वाटतंय की कुठे ना कुठे मी अशी आहे तशी आहे, तोंडावर बोलायची हिंमत ठेव, जसं मी केलंय. सुरुवातीला मी त्याच्या अगेन्स्ट मध्ये नव्हती, मी त्याला सरळच बोलले की तुझा गेम आहे पण तो मला पटत नाही, तर तुझ्यासाठी वर्कआउट होतोय, गुड फॉर यू, बट आय कांट डू दॅट. पण त्याने ते नाही केलं तर मला कुठे ना कुठे तो खोटा असं वाटतो. बाकी गॉड नोस. शेवटच्या दिवसांमध्ये ना काटा ग्रुप थोडा डगमगताना दिसतोय आणि ते होतंय ते म्हणजे दीपाली आणि तन्वी मध्ये जे काही मतभेद होत आहेत, भांडणं होत आहेत, तर असं वाटतंय का की फक्त काटा ग्रुप आहे म्हणून एकत्र राहायचं म्हणून या दोघी मैत्री करून एकत्र राहत आहेत, त्यांच्या मनात एकमेकींबद्दल मैत्री त्या भावना नाहीयेत ज्या तुमच्याबद्दल आहेत, असं तुझ्याबद्दल तन्वीला आहे किंवा राकेश बद्दल दीपालीला आहे असं?
खरं सांगायचं झालं तर ह्या गोष्टी मला लास्ट जो डेज होते राखीच्या इव्हिक्शन नंतर बीबी कोर्ट नंतर मलाही जाणवल्या आहे. तेव्हा मी सॉर्ट करायचा प्रयत्न करत होते. मला वाटलं ही छोटी मोठी मिसअंडरस्टँडिंग आहे आणि ती क्लिअर झाला नाही गोष्टी त्याच्यामुळे होत आहे. मी खूप प्रयत्न केले दोघांना हे बोलून की असेलही काही मिसअंडरस्टँडिंग त्या क्लिअर करा. ही वेळ नाही आहे जिथे तुटायचं आहे. 90 दिवस काढलेत घरात सोबत एकत्र राहून आणि दीपाली ते स्पेशली तू जे काय केलंय हे प्रत्येकदा तुझ्या ग्रुपला किंवा मेन्शन केलंय, जेव्हा इंडिव्हिज्युअल टास्क होतात तेव्हा सुद्धा तू युनिटी, लॉयल्टी, काटा ग्रुप असं घेऊन बोलली आहे, चाललेली आहे आतापर्यंत. तर शेवटचं जर काही असेल तर तुम्ही बोलून मिटवा. वादविवाद सगळ्यांमध्येच होतो. आपल्याही लोकांमध्ये होतो, आईबाबांमध्ये पण होतो, एखाद्या फॅमिलीमध्ये होतो, पण त्याला कुठल्या लेवल पर्यंत घेऊन जायचं ते तुमच्या हातात आहे. त्याच्यामध्ये समंजसपणा हाच होता की दोघांचे वाद मिटावे आणि ही वेळ नाहीये आता तुटायची. काही दिवस राहिले घरात. मी प्रयत्न पूर्ण केले की हे सांगायचं की जर तन्वी कुठे चुकत असेल, तिच्या टोननी चुकत असेल तर ती तिने सांभाळावी आणि दीपाली ताई तू जर मोठी बनून तिला माफ कर किंवा काही असेल तर विसरून जा, सोडा त्या गोष्टी. आता परत त्याच त्या चुका नको. तर 2-3दा असं झालंय की एकदा मिळालो, नेक्स्ट डे टास्क मध्ये परत टार्गेट, परत रियुनाइट झालो, परत टार्गेट, परत रियुनाइट, परत असं भरपूरदा झालंय. आता मला नाही माहिती ते इन्फ्लुएन्स झालेली आहे दीपाली ताई अनुश्रीकडनं, विशालकडनं, की तो तिचा गेम आहे ट्विस्टसाठी. तिलाच माहिती असेल त्या गोष्टी. पण फक्त हेच तिला सांगून आली होती की सोबत राहा, एकत्र राहा, जे राहिलो आतापर्यंत तसंच राहा. ओके, तर थँक्यू सो मच रेवा, आमच्याशी इतक्या गप्पा मारल्यास. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.